तुम्हाला काय हात वगैरे इकडे तिकडे काय करायचं करून घ्या, नंतर सावधान मध्ये करता येणार नाही. मुलींची रांगा व्यवस्थित नाही ना. सावधान, परेड, विश्राम, परेड, सावधान. एक साथ ऊंचे आवाज में राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. परेड, विश्राम. आराम से सिट डाउन. राशीनकर सर यांना माझी विनंती आहे की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवावं. सर्वांना विनंती आहे की टाळ्या वाजून त्या ठिकाणी त्यांच्या अध्यक्षपदाची निवड करूया. व सर्व मान्यवर त्यामध्ये आदरणीय खिल्लारी सरांना विनंती करतो की त्यांनी त्या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. खिल्लारी सर स्थानापन्न झाले आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचे त्या ठिकाणी स्वागत करूया. त्यानंतर उपस्थित असणारे आदरणीय वाडे सर या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत. जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून त्यांचंही स्वागत करूया. त्यानंतर तुमचे, आमचे आणि अनेक शिक्षकांचे ही सिनियर आदरणीय सय्यद सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून स्वागत करूया. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांचंही पुनश्च एकदा टाळ्यांच्या गजरात जोरदार या ठिकाणी स्वागत करूया. त्यानंतर उपस्थित असणारे त्या ठिकाणी नव्याने आपल्याकडे रुजू झालेले परंतु त्या ठिकाणी या सर्व शिक्षकांच्या छायाचित्राखाली खांद्याला खांदा लावून ज्ञानदानाचं काम करणारे आदरणीय फडसल सर यांचंही जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून स्वागत करूया. यानंतर उपस्थित असणारे आहेर सर यांचंही जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून स्वागत करून मी त्यांनाही या ठिकाणी स्थानापन्न होण्याची विनंती करतो. व यानंतर मुख्य कार्यक्रमाकडे वळत असताना दीपप्रज्वलनाला सुरुवात करत असताना मी या ठिकाणी यांच्याकडे माईक देतो. माझी विद्यार्थिनी. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा ज्ञानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा ज्ञानाचा मुजरा. 10 दिशांनी गुणजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. 10 दिशांनी गुणजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. पूर्वनियोजित पूर्व घडले, पूर्वनियोजित पूर्व घडले, सावरल्या नजरा. स्वागतम सुस्वागतम हा ज्ञानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नम्र कलेचे कोणी उपासक, कोणी तपस्वी, कोणी साधक. नम्र कलेचे कोणी उपासक, कोणी तपस्वी, कोणी साधक. शिल्पकार हो सारे कल्पक, शिल्पकार हो सारे कल्पक, जीवन या समरा. स्वागतम सुस्वागतम हा ज्ञानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा ज्ञानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा ज्ञानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा ज्ञानाचा मुजरा. तसेच सगळे सहकारी प्रथम मी स्वागत करते. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वांना सर्वप्रथम आदरणीय गुरुजन व मान्यवर
व माझे मित्रमैत्रिणी 2004 बॅचचे इयत्ता 10वीचे विद्यार्थी गेट टुगेदरच्या निमित्ताने सर्वजण आपण इथे एकत्र जमलेलो आहोत. तरी आजचा स्नेहमेळ्याच्या उपस्थित आहोत. तसेच परत एकदा सर्व गुरुजन वर्गांना माझा वंदन करून नतमस्तक. शिल्पकाराने निगुतीचे सुंदर शिल्पात परिवर्तन करून दगडाचे जीवन सार्थक लावावे, अगदी तसेच या शाळेने आपल्या जीवनाचा पाया रचला. गुरुजनांनी शिकवलेले पाठ, केलेले उपदेश आणि प्रसंगी दाखवलेले 14 रत्न या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे आपण सर्व विद्यार्थी आज इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आज या ज्ञानाची परतफेड आपल्याहून होणार नाही. खरं तर तरीही या घरगुती सोहळ्याच्या औपचारिकता दाखवून प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आपण दीपप्रज्वलन सोहळ्याचा सुरुवात करूया. मी विनंती करते की सरांनी अध्यक्षांनी दीपप्रज्वलनासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व सर्व सन्माननीय शिक्षक वृंदांना माझी विनंती आहे की आपण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही दीपप्रज्वलनाने करतो आणि म्हणून आपल्या संस्कृतीप्रमाणे त्या ठिकाणी दीपप्रज्वलन व एक उल्लेख आवर्जून केला पाहिजे की आज अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत पुन्हा एकदा आठवण होते. आज जगताप सरांच्या नंतर पुन्हा एकदा त्या विद्यार्थ्यांमध्ये अनिल कदम असतील, त्यानंतर बाबासाहेब भडके व वाल्मिक मच्छिंद्र साठे हेही तिघ या ठिकाणी स्वर्गवासी झाले आहे. त्या ठिकाणी नियतीच्या पुढे कुणाला जाता येत नाही असं म्हणतात आणि म्हणून हे एक त्रिकालाबाधित सत्य कुठंतरी मान्य करून या तीनही विद्यार्थ्यांना स्वर्गीय अनिल कदम, बाबासाहेब भडके आणि वाल्मिक मच्छिंद्र साठे आजचा हा माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा
स्नेह संमेलन गेट टुगेदरचा मेळावा, एका दिवसाची शाळा शिकूया पुन्हा लहान होऊया आणि या कार्यक्रमात भर घालण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. सर्वांना शब्दसुमनांनी स्वागत करत आहेत. परंतु एक छोट्या आणि सत्काराचा कार्यक्रम आयोजक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींकडून आयोजित करण्यात आलेला आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राशीनकर सर यांचा सत्कार शफीक पठाण यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. हा जो योग आहे तो दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल. की अनेक भूतकाळातील ज्या आठवणींना उजाळा मिळाला पाहिजे तो उजाळा आज तुमच्या साक्षीने मिळतो आहे. 2004 हे साल कसं असेल, 20 वर्ष 21 वर्ष भूतकाळामध्ये जावं लागतं. 21 वर्षाचा हा भूतकाळ आज नव्यानं वर्तमानामध्ये आला. सार्थ अभिमान वाटतो की ज्यांनी या कार्यक्रमासाठी अखंड असे परिश्रम घेतले त्या परिश्रम घेणाऱ्यांना पहिल्यांदा मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. की एवढ्यांना एकत्र करणं हे काही सोपं नाहीये. घरातील 4 सदस्यांना 4 भावाच्या मुलांचे जर एखाद्या भावाचं लग्न असलं तर 4 ठिकाणी बहिणी दिलेले तर एखादा पाहुणा रोज तो आजच्या अनावधानानं तो राहूनही जातो पत्रिकेतून. पण ह्या सगळ्यांना तुम्ही एकत्र केलं म्हणजे तुमच्याही बुद्धीला प्रणाम केला पाहिजे. खरं तर आमच्या क्षमता, उंची किंवा विद्यालयाचं मोठेपण कशामध्ये असतं तर विद्यालयाची इमारत किंवा विद्यालयाचं प्रांगण हे मोठं असून चालत नाही, तर विद्यालयातून शिकून किती मुलं मोठी झाली यावरती विद्यालयाचं मोजमाप अवलंबून असतं. आणि विद्यालयानं असेच गुणवान विद्यार्थी घडवलेले आहेत की ज्यामध्ये सर्वच विद्यार्थी हे मोठ्या पदावर असले म्हणजे मोठे असतात असं नाही. मोठेपणा हा ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत कर्तृत्वावरती अवलंबून असतो. आणि अशीच उंच कर्तृत्वाची गरुड झेप घेणारे काही विद्यार्थी असतात की जे कायमस्वरूपी आठवणीत राहत असतात. विद्यालयाचे माजी विद्यार्थी तुम्ही तर सर्वच यशस्वी आहात, परंतु प्रातिनिधिक स्वरूपामध्ये विद्यालयाच्या व्यासपीठावरती आज जे विराजमान झालेले आदरणीय संदीपराव बारसे की ज्यांना नुकताच एक
जीवन गौरव पुरस्कारही मिळालेला आहे माझ्या वाचण्यात आलं त्याप्रमाणे. आणि त्यानंतर आदरणीय विलासराव थोरात माजी विद्यार्थी आहेत, त्यांनाही DMRचा जो LIC मध्ये काम करतात सलग 5व्यांदा तो पुरस्कार मिळाला. आणि मला वाटतं अमेरिका वारीचं दर्शनही त्यांना घडणार आहे आता त्या निमित्ताने. तर या 2 गुणवंतांचं विद्यालयाच्या तर्फे आणि त्याचबरोबर या विद्यालयाला खऱ्या अर्थानं रूप स्वरूप आणि ओळख करून देण्याचं काम ज्या बारसे कुटुंबियांनी केलं, त्यांचे जावई आज इथे उभे आहे, आमचे नूतनचे पती, त्यांचंही मी विद्यालयाच्या वतीनं स्वागत करतो. मी पहिल्यांदा संदीपराव बारसे यांना विनंती करतो की त्यांनी समोर यावं. विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय राशीनकर सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा यथोचित असा सत्कार करावा. तर 4ची बॅच आहे याचा ज्या ठिकाणी मला सूत्रसंचालनाची जबाबदारी आमचे सतीश थोरात असतील, पोपट भाऊ शिंदे असतील किंवा जनाब उपरदेशी असतील यांनी दिली. त्यावेळेस त्या अनुषंगानं मी विचार करत असताना मी थोडंसं कॅल्क्युलेशन केलं की 2004ला ही बॅच 10वीला होती म्हणल्यावर साधारणतः 20-21 वर्ष आणि ते 16 वर्ष म्हणजे जवळपास अराउंड सर्वांनी 35 किंवा 35 ओलांडलेले आहे. त्यांची मुलंही या ठिकाणी आपल्याकडे शाळेत आहे. म्हणजे मी जेंट्स कॅन्डिडेटच्या वयाबद्दल बोलतोय, मुलींच्या नाही. नाहीतर मग आयोजकांना याला कोणी बोलवलं होतं अशा प्रश्नाची विचारणा पुन्हा होऊ नये. या ठिकाणी विनोदाचा भाग जर सोडला तर एक 35 ओलांडत असताना सुद्धा या प्रांगणात का आपल्याला या ठिकाणी बसावंसं वाटतं, का यावंसं वाटतं, ही खरोखर विचार करण्याची गोष्ट आहे. मित्रांनो, आपण कॉलेज जीवनही जगलो असेल, परंतु सर मला असं वाटतं की 10वी पर्यंत असताना एकला आणि सुदाम्याची मैत्री होती. त्याप्रमाणे अगदी बाल वयात नैसर्गिकरित्या घडलेली ही मैत्री आहे. आणि मला नाही वाटत की अशा प्रकारची मैत्री पुन्हा कॉलेज जीवनात सुद्धा किंवा जॉब करत असताना सहकारी जीवनात होत नाही. त्या ठिकाणी बऱ्याचदा नफ्या तोट्याचं गणित केलं जातं, परंतु या शाळेचं इतकं पवित्र प्रांगण आहे की या ठिकाणी नफा तोट्याचा विचार न करता ही नैसर्गिकरित्या जुळलेली मैत्री आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा त्या शिक्षकांचा हात आपल्या पाठीवरती पडावा, म्हणून कौतुकाची थाप त्यांनी टाकावी आणि म्हणून त्यांची ती ओढ आपल्या सर्वांना आपले पावलं या प्रांगणापर्यंत घेऊन आली. आणि या सगळ्याचा विचार करत असताना मला कणा नावाची कविता त्या ठिकाणी बोलण्याचा आणि सांगण्याचा मोह आवरला नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी ती कणा नावाची कविता या ठिकाणी मला म्हणावीशी वाटते की तो कवितेतला मुलगा बरोबर तुमच्यासारखाच 35ला असावा कदाचित, कारण त्या कवितेतही त्याच्या बायकोचं मुलाचं वर्णन आलेलं आहे. आणि म्हणून त्याला पुन्हा एकदा शिक्षकांची भेट घ्यावीशी वाटते जशी आपल्याला घ्यावीशी वाटते. आणि म्हणून तो मुलगा शाळेच्या प्रांगणात येतो. तुमच्याच एखाद्याचं कदाचित यात मनोगत असावं. मुलगा म्हणतो की ओळखलं का सर मला पावसात आला कुणी, ओळखलं का सर मला पावसात आला कुणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी. ओळखलं का सर मला पावसात आला कुणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर असला बोलल्यावरती पाहून, क्षणभर बसला नंतर असला बोलण्यावरती पाहून. गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेरवाशिनी पुरी सारखी 4 भिंतीत नाचली, माहेरवाशिनी पुरी सारखी 4 भिंतीत नाचली. मोकळ्या हाताने जाईल कशी बायको मात्र वाचली, मोकळ्या हाताने जाईल कशी बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले. या ठिकाणी आपले हाल अपेष्टा व्यक्त करताना तो म्हणतो की भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले.
कारभार नेला घेऊन संगे सर आता लढतो आहे. कारभार नेला घेऊन संगे सर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जातात हसत हसत उठला. हे सगळं बघितल्याच्या नंतर शिक्षकांना वाटलं की याला काही आर्थिक मदत करावी, परंतु खिशाकडे हात जातात हसत हसत उठला. पैसा बिसा नको सर जरा एकटेपणा वाटला. पैसा बिसा नको सर जरा एकटेपणा वाटला. पुढच्या ओळी खूप सुंदर आहेत की मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून सर पुन्हा एकदा लढ म्हणा. पाठीवरती हात ठेवून सर फक्त लढ म्हणा. आणि ही पुन्हा एकदा सरांनी लढ म्हणावं आणि कौतुकाची ताप आपल्या खांद्यावरती टाकावी. म्हणून सर आजचा हा प्रपंच आहे आणि त्या पद्धतीनं आपणही कोड कौतुक करण्यात या ठिकाणची मुलांचं कधी कमी पडत नाही याची आम्हाला जाणीव आहे. यानंतर मुख्य कार्यक्रमाकडे वळत असताना काही विद्यार्थ्यांचंही मनोगत सरकार मूर्तींचा सत्कार करूया. वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी सावंत सर उपस्थित झाले त्याबद्दल त्यांच्याही आयोजकांतर्फे खूप खूप धन्यवाद. त्यानंतर उपस्थित असणारे याच बॅचचे संतोष थोरात हेही या ठिकाणी पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. त्यांचंही या ठिकाणी खूप खूप कौतुक आहे. त्यानंतर या ठिकाणी चेहरे बघितल्याच्या नंतर सर आपले बऱ्यापैकी पंचक्रोशीतीलच आहे आणि सर्वजण आपापल्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी नामोल्लेख करावा म्हणजे उल्लेखनीय कामगिरी या ठिकाणी करत आहेत. त्यानंतर सर्वांचंच नावं घेणं मला शक्य नाही. भरत कदम म्हणून आहेत आपले, त्यांनी या ठिकाणी माजी सरपंच म्हणून कार्यभार सांभाळला. त्यानंतर माझ्याकडे नाव आल्याप्रमाणे शरद सोमवंशी यांनीही त्या ठिकाणी सरपंच पदाची धुरा सांभाळली. म्हणजे बिलकुल बिलकुल या ठिकाणी केवळ साच्याबद्ध रोबोट तयार न करता सर्वांनी क्षेत्रामध्ये सर आपले मुलं त्या ठिकाणी कार्यरत आहात आणि आपणही त्या ठिकाणी अधूनमधून माहिती घेत असतात. तोही उल्लेख करण्याचा मोह त्या ठिकाणी आवरला नाही. मुख्य कार्यक्रमाकडे वळत असताना मी या ठिकाणी उपस्थित असणारे 10वीच्या बॅचचे आदरणीय संभाजी गायके यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या आठवणींना उजवाळा द्यावा, मनोगत व्यक्त करावं. ज्युनियर कॉलेज मनूर या ठिकाणी प्राध्यापक म्हणून सेवा देतात, जिजाई कनिष्ठ महाविद्यालय. यानंतर संभाजी गायके सर. सर्वांना नमस्कार. कारण 2004 नंतर पुन्हा एकदा आज असं वाटतंय की सर्वांचे चेहरे पाहून खरंच आज आपली परत एकदा शाळा भरल्यासारखं वाटतं. आणि ही शाळा भरवणारे आयोजक खऱ्या अर्थाने अनिल असेल, सतीश थोरात असेल आणि घनश्याम असेल, या 2-3 जणांनी खूप मेहनत घेतली. त्यामुळे माझी अशी सर्वांना विनंती आहे की जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं. कारण आत्ताच खिल्लारी सरांनी सांगितलंय की एखाद्या फॅमिलीमध्ये लग्न समारंभ असेल तर सर्वांची जमवजमव करणं इतकं सोपं नसतं आणि या 2-3 जणांनी ते जमवजमव केलेले आहे. त्यामुळे त्यांचे परत एकदा आभार मानतो. आणि छोट्याशा कवितेमधून भाषण न करता मी छोट्याशा कवितेमधून माझ्या 2004च्या ज्या काही आठवणी आहेत, शाळेच्या असेल, मित्रांच्या असेल, शिक्षकांच्या बद्दल असेल, सर्व आठवणी मी माझ्या कवितेच्या माध्यमातून तुम्हाला सादर करतो. आणि एक रिक्वेस्ट आहेत, विनंती आहेत. कविता करत असताना आता चुकून कोणाचं मन दुखावलं असं तर माझा उद्देश नाहीच आहे, पण चुकून शिक्षक असेल, विद्यार्थी असेल, आपले मित्र असेल, चुकून कोणाचं मन दुखावलं तर आत्ताच मी अगोदर माफी मागतो. कारण कविता सादर करत असताना मी फक्त आणि फक्त आपलं 10वीचं 2004ची जे काही वर्ष आहेत त्या वर्षी आपण जे काही मौज मजा हसी मजा करत होतो ते समोर ठेवून मी कविता केलेली आहे. तर सुरुवात करतोय माझ्या कवितेला. सर्वप्रथम सतीश अनिल घनश्याम यांचे मानतो आभार. सर्वप्रथम सतीश अनिल घनश्याम यांचे मानतो आभार. हा सुंदर कार्यक्रम घडवून आणण्याचा त्यांनी स्वीकारला भार. हा सुंदर कार्यक्रम घडवून आणण्याचा त्यांनी स्वीकारला भार. आज खूप छान वाटतंय जुन्या मित्रांना समोर पाहून. आज खूप छान वाटतंय
जुन्या मित्रांना समोर पाहून आनंदाच्या सागरात गेल्यासारखं वाटतंय वाहून, आनंदाच्या सागरात गेल्यासारखं वाटतंय वाहून. कोण म्हणतं परत येत नाही गेलेली वेळ, कोण म्हणतं परत येत नाही गेलेली कोण म्हणतं परत येत नाही गेलेली वेळ. सतीश अनिल घनश्यामने किती सुंदर घडून आणला 20 वर्षानंतर सर्वांचा मेळ, किती सुंदर घडून आणला 20 वर्षानंतर सर्वांचा मेळ. शाळेच्या आठवणीचा प्रत्येकाच्या मनात असतो एक कप्पा, शाळेच्या आठवणीचा प्रत्येकाच्या मनात असतो एक कप्पा. 2004 सारख्या गणपत मामाच्या दुकानजवळ आता कुठे रंगता आपल्या गप्पा. 2004च्या गणपत मामाच्या दुकानजवळ आता कुठे रंगता आपल्या गप्पा. आपण सर्वजण मोठ्याने उत्साहात गेट टुगेदर साजरा करतोय आज. आपण सर्वजण मोठ्याने उत्साहात गेट टुगेदर साजरा करतोय आज. स्वर्गीय जगताप सर असते, स्वर्गीय जगताप सर असते तर कार्यक्रमाचा आणखी वाढला असता साज, तर कार्यक्रमाचा आणखी वाढला असता साज. आपण सर्वच होतो सर्व शिक्षकांचे लाडके. 2004ची वेळ आपण सर्वच होतो सर्व शिक्षकांचे लाडके. कार्यक्रमाला आणखी मजा आली असती आपल्यात असता अनिल आणि बाबासाहेब बडके, आपल्यात असता अनिल आणि बाबासाहेब बडके. आता एक विनोदाचं कडवं आहे, कोणी वाईट वाटून घेऊ नका. वर्गात मागे नादी आणि शिरसगाव मध्ये चालायची फाईट, वर्गात मागे नादी आणि शिरसगाव मध्ये चालायची फाईट. आयर सर पुढे बोलायचे दॅट्स ऑल राईट, दॅट्स ऑल राईट, दॅट्स ऑल राईट. चल आता चव्हाण सरांकडे. चव्हाण सर रांगेत मागे यायचे प्रार्थनेच्या वेळेस. चव्हाण सर रांगेत मागे यायचे, कालचे अब्सेंट आणि पाहायचे विदाऊट ड्रेस, कालचे अब्सेंट आणि पाहायचे विदाऊट ड्रेस. सापडलाच कोणी तर मग मनसोक्त व्हायची प्रेस, तर मग मनसोक्त व्हायची प्रेस. सय्यद सरांचा तास म्हटलं की अंगावर यायचा काटा, सय्यद सरांचा तास म्हटलं की अंगावर यायचा काटा. तास सुरू झाला की एका मागून एक यायच्या मोहावर यांच्या लाटा. राशनकर सरांचा ग्रामरचा असायचा तास, राशनकर सरांचा ग्रामरचा असायचा तास. सरांचा तास म्हटलं की त्यात हसणं हमखास, सरांचा तास म्हटलं की त्यात हसणं असायचं हमखास. टोंबरे सर यायच्या वर्गात, टोंबरे सर यायच्या वर्गात गाढवानं अभ्यास करा करायची मोठी आज्ञा. आज नाही त्यात आले नाही. टोंबरे सर यायच्या वर्गात गाढवानं अभ्यास करा करायची मोठी आज्ञा. खरं सांगू सर, टोंबरे सर खरं सांगू सर, खूप प्रयत्न करायचो पण कधी पाठच झालं नाही संज्ञा. चला चला आता वाडे सरांकडे जाऊया. वाडे सर छान इंग्रजी शिकवायचे, वाडे सर छान इंग्रजी शिकवायचे करत फर्स्ट थर्ड. वाडे सर आज पुन्हा ती कविता ऐकवा ना, वाडे सर आज पुन्हा ती कविता ऐकवा ना. द कुकू इज अ लेडी बर्ड. सर सर्व शिक्षकांनाच बोलतो आता. सर दोन्ही हात कडक झाले होते घेऊन घेऊन तुमची छडी, सर दोन्ही हात कडक झाले होते घेऊन घेऊन तुमची छडी. आज कळतंय त्यामुळेच आयुष्याची, आज कळतंय त्यामुळेच आयुष्याची योग्य बसली घडी. वीरगावचे शालेय जीवन जगलो आम्ही आनंदात फार, वीरगावचे शालेय जीवन जगलो आम्ही आनंदात फार. सर तुमच्यामुळे प्राध्यापक पदाचा गळ्यात घालून फिरतोय हा, सर तुमच्यामुळे प्राध्यापक लाईट गेली ते मोठा बोल तुमच्यामुळे गळ्यात घालून फिरतोय प्राध्यापक पदाचा. प्राध्यापक आवाज मोठा काढा, काय घाबरू नका. प्रत्येकाच्या आयुष्याच्या झाल्या वेगवेगळ्या वाटा. आता प्रत्येकाच्या आयुष्याच्या झाल्या वेगळ्या वाटा. शाळेतून जाताना शाळेजवळून जाताना हळूच टोचतो आठवणीचा काटा, शाळेजवळून जाताना हळूच टोचतो आठवणीचा काटा. आणि शेवटचं कडवं सर्वांसाठी. तुमच्यासारखे मित्रमैत्रीण लाभले आम्हाला, तुमच्यासारखे मित्रमैत्रीण लाभले आम्हाला.
भविष्यासाठी भरभरून शुभेच्छा देतो तुम्हाला आणि माझी छोटीशी कविता संपवतो. देखे रवी ते देखे कवी, म्हणजे जे सूर्याला दिसत नाही तो कवी पाहतो. त्यामुळे शालेय जीवन जगलेला हा कवी घडलेल्या गोष्टी विसरेल तो कवी कसला. आणि म्हणून अगदी समर्पक शब्दात आपल्या सर्व घटनांचा उहापोह त्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून मांडला आणि खरोखर एक कार्यक्रमामध्ये फार रंगत आणली. सर्व विद्यार्थी मित्रांच्या वतीनं मला वाटतं जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून त्यांच्या कवितेला पुन्हा एकदा दाद देऊया आणि त्यांच्या पुढील साहित्य लेखनाला सर्वांचं विद्यालयाच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देऊया. यानंतर पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करतो शरद भाऊ सोमवंशी यांना. शरद भाऊ सोमवंशी, आपणास विनंती आहे की जसे जवळ तसं 2 शब्द या ठिकाणी फक्त व्यासपीठावर तर या 35 वर्षाच्या नंतर ही संधी आली तुम्हाला. ते 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी शरद भाऊ सोमवंशी माजी सरपंच आहेत. जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून त्यांचं स्वागत करूया. शरद भाऊ सोमवंशी. बोलू नका ना कोणी, बरोबर. सर्वप्रथम आज शिवजयंतीनिमित्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. सगळ्यांची नाव घ्या, 2 शब्द बोला. सत्कार करायचा. आज आपण इथे जमलेलो आहोत, सर्व एकत्रित आलेलो आहोत. आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि खूप आनंद असा वाटतो की आज 21 वर्षानंतर आपण इथे जमलेलो आहोत. सर्व नवीन चेहरे बघायला मिळाले आहेत आणि जुनी आठवण झालेली आहे. जुनी आठवण सॉरी, माझ्याकडे भाषण झाली की मी कधी भाषण आणि अजून एक सांगायचं म्हणजे आपण आपल्या गुरूंना आज भेटायला आलो. त्यांचाही आशीर्वाद आपल्याला लाभलेला आहे आणि जुने मित्र, सर्व जुने मित्र एकत्रित आल्यामुळं आपल्याला सगळे एकत्र आल्यामुळं भेटले आणि खूप असा कार्यक्रमाचं जे नियोजन केलेलं आहे ते आपले सतीश थोरात असतील, आपले पठाण असतील, बरेच ज्यांनी जो कार्यक्रमाचं हा नियोजन केलेलं आहे हे खूप सुंदर असं केलेलं आहे. भाषण वगैरे मला काही जास्त जमत नाही, माझ्याकडे पाहून प्रवीण. ठीक आहे, असो. आज हा आनंदाचा दिवस आहे आणि शिवजयंती पण आहे. शिवजयंतीच्या निमित्तानं आपण सर्व एकत्र आलेलो आहोत आणि सर्व मित्र पण एकत्र आलेलो आहोत. विशेष सांगायचं म्हणजे ज्यांनी आता जे भाषण केलं, संभाजीराव, खूप असं सुंदर भाषण केलेलं आहे. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि बाकीचं एवढंच बोलतो मी. ग्रामीण आणि सहजगत्या खूप छान या ठिकाणी आपण विवेचन केलं, त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांच्या तर्फे आपले खूप खूप धन्यवाद. त्यानंतर विद्यालयाचे माजी विद्यार्थी घनश्याम भाऊ साठे यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. सर्वांची एक सूचना अशी आहे की दिलीप भाऊ साखरे यांनी बोललं पाहिजे. मी घनश्याम साठे सर, मी आज पहिल्यांदा स्टेजवर बोलतोय. बर, माझे सर्व गुरु, माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणींना साक्षात दंडवत.
हा एक तुमच्या नतमस्तक होतो माझं. मी आतापर्यंत काही बोललेलो नाही स्टेजवरती. त्याच्यामुळं काय एखादा शब्द जर चुकून निघला तर सगळ्यांची सुरुवातीलाच माफी मागतो. हा सर, हे कार्यक्रमाचं नियोजन एका महिन्यापूर्वी झालं सर. मनीषाताईच्या बहिणीचं लग्न होतं. तिथं आम्ही सगळे जमलो. योगिताताई झाल्या, सविताताई झाल्या, त्याच्यानंतर सतीश, संतोष, भरत, तिथं या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं सर. त्याच्यानंतर असा एक प्रसंग आला सर की या कार्यक्रमाला निधी कोण करणार. आम्ही 8 जणांनी असं ठरवलं सर का सगळा निधी आम्ही मुलींचे पैसे घेऊन वगैरे काही घेणार नाही. हा, आणि आम्ही असं ठरवलं होतं की आम्ही 8 जण हे कार्यक्रम करणार. पण असं झालं सर, सगळ्यांनी भरभरून आम्हाला सपोर्ट केला. हा, सगळ्यांनी भरभरून सपोर्ट केला सर. त्याच्यात भरत कदम असेल, संतोष थोरात असेल, चालू का मला महेश आवडे असं म्हणलं सर. सगळ्या कार्यक्रमाचा वैयक्तिक मी स्वतः खर्च करतो सर. आज आलेला नाही पण त्याची पण आठवण येते सर. हा, ते कार्यक्रमाविषयी मी मला अनुभव नसल्यामुळे मी काय जादा काही बोलू शकत नाही सर. मला एवढाच अनुभव सांगायचा होता. खूप या ठिकाणी मनोगत मांडलं. त्यानंतर दिलीप साखरे, सर्वांची सूचना आहे जमेल त्या पद्धतीनं या ठिकाणी अगदी एका मिनिटात या स्वतःचं नाव सांगा, ओळख करून द्या आणि आपलं मनोगत मांडा. जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून स्वागत करूया. या ठिकाणी सेवानिवृत्त आर्मी आहे. जोरदार टाळ्या कमी पडू नका. जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून स्वागत करूया. जैन आता ओळख सांगायची काही गरज नाही. ऑलरेडी ओळख आहे ना, भरपूर आहे आपली. आहे की नाही? काय सांगू ओळख? बर, नाव माझं दिलीप साखरे. हा, गाव का? विनोद आपण नंतर करून सर बोलू त्याला. अरे बाबा, बोलून द्या 2 शब्द. त्याच्यावरच करू खतम. बरं ठीक आहे. मी 2008 मध्ये एक गोष्ट आहे राव, बरं घालून बोलायला नाही जमत पण वर आले बसल्या बसल्या मी पण लय मजा घेतली. आता तुम्ही मजा घ्या. मग चला ठीक आहे. काय माहिती का 2008 मध्ये, अरे सगळ्याला माहिती आहे. 2008 अरे सगळ्याला माहिती आहे. आपण 2004 लाच होतो, 5 ला नव्हतो बाबा. काय की नाही? तर चला जाऊन द्या, आपली ओळख पटवून देतो. 2008 मध्ये मी इंडियन आर्मी जॉईनिंग केली. तर त्याच्यानंतर मी 17 वर्ष सेवा करून आता 29 फेब्रुवारी 2024 मध्ये माझी रिटायरमेंट झालेली आहे. त्याच्यानंतर आता 2024 मध्ये चालू रनिंग मध्ये या वर्षामध्ये माझी महाराष्ट्र पोलीस या ठिकाणी मुंबईमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. तर बाकी एकच म्हणणं आहे, आपले जेवढे पण मुलं ज्या ज्या क्षेत्रामध्ये आहे, ज्या ज्या ठिकाणी आहे, आपली काही ना काही पहिचान बनवून राहिली अलग अलग साईडना. तर जसे माझे मित्र आहे आपल्यावाले संतोष थोरात, हे पण नाशिक या साईडला जे सेवा करू पोलीसमध्ये. त्याच्यानंतर गणेश शास्त्री आपल्यावाले, ते पण सध्या नाशिकमध्येच आपल्या आर्मीमध्ये आहे. ते आपल्या हा हो, तर आपले जे गणेश शास्त्री आहे त्यांचं प्रमोशन झालेलं आहे. ठीक आहे, तर त्यांना शुभेच्छा आपल्या सगळ्याकडून. त्याच्यानंतर बाकी काय बोलायचं, जेवढे पण आपले मित्रमंडळ आले, सतीश थोरात, आपले जे 2-3 मित्र यांनी जे आपला कार्यक्रमाचा नियोजन केला, चांगल्या पद्धतीने केला. कार्यक्रम पण व्यवस्थित झालेला आहे की नाही? तर बाकी काही नाही. मग 2 शब्द आपले एवढेच बोलायचे होते जे बोललो ते, आहे की नाही? चला ठीक आहे. हा, त्याच्यानंतर एक विनंती माझी म्हणून, आपले जे क्लासमेट आहे, रिक्वेस्ट त्यांना संतोष थोरात यांनी आपल्या स्टेजवर यावे आणि 2 शब्द चांगल्या पद्धतीने सांगावे माझ्यापेक्षा. प्रथम आपले आज शिवजयंती निमित्ताने
छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून त्यानंतर आपले स्वर्गीय प्राचार्य आपले जगताप सर यांना स्मरण करून आणि माझ्या स्टेजवर बसलेले गुरुजन वर्ग त्यांना प्रणाम करून मी 2 शब्द बोलायला सुरुवात करतो. सगळ्यात पहिलं म्हणजे 2004 हे बॅचचं जे कार्यक्रम करायचा ठरवायचं होतं आपल्याला, तर आम्ही 4-5 जणांनी नियोजन करायचं ठरवलं. असं आम्ही जवळपास 3-4 वेळेस ठरवलं, पण ते काय पूर्ण व्हायचं मागे होईना, काही ना काही त्याला अडचण यायचंच. पण आता ह्या वेळेस ठरायचं तर आम्ही ते मनीषाताई लग्नात भेटलं तर तिथं ठरवलं का आता कोणी नाही आलं तर आपण 8 जणांनी तरी हा योग जुळून आणायचा, ही तारीख ठरवायची आणि या दिवशी आपल्याला कार्यक्रम करायचा. त्याच्यानंतर आम्ही जवळपास बरेचसे नंबर जोडले, आपल्या सगळ्यांचे ग्रुप बनवला, सगळ्याला कळवलं. मग आपण त्या पद्धतीनं सगळ्यांनी प्रतिसाद पण दिला आणि सगळे आले पण. आज जेव्हा मी हे सगळे बघतोय समोर, म्हणजे जे कायम बघत होतं त्यांच्यात तर काही फरक वाटत नाही, म्हणजे नवीन आता बघतोय ना तो ते बराच फरक झाला. त्यानंतर शाळेच्या आठवणी सांगायच्या म्हणजे माझ्या आयुष्यात तरी म्हणजे 2004 जोपर्यंत मी गावच्या शाळेत होतो आपल्या गावातल्या आणि गुरुजन वर्ग होते, तर वेगळे एक हे होती फील माणसाला का काहीतरी वेगळी ऊर्जा भेटायची. पण जेव्हा गाव सोडल्यानंतर आपण बाहेर क्षेत्रात जातो, बाहेर बघतो, तर थोडं वेगळं वातावरण भेटतं आपल्याला. पण जे आपले संस्कार होते पहिले रुजलेले ते जर आपण ठेवले तर आपण पुढं पण आपल्याला अडचण येत नाही, आपण सक्सेसच होतो. त्याकरता आता सर्व सरांचं जेव्हा आज मी बघतो त्यांना, मला तर त्यांना अजिबात पाहिलं आज ते जसेच तसेच दिसतात डायरेक्ट. खरंच ना, ते फिटनेस लेवल आणि जे आहे ना सेम डायरेक्ट 20 वर्षानंतर आपल्या तरी चेंज झाला बरोबर. त्यांच्या डायरेक्ट म्हणजे काहीच फरक वाटत नाही. अरे म्हणजे आज राजशंकर सरला जर पाहिलं असं वाटतच नाही का 20 वर्षानंतर बघतोय. खरी गोष्ट आहे. केला सर पण आता थोडे आम्ही ना आमच्या पण मग जे आहे गुरुजन वर्ग हे काय खातात काय म्हणतात त्यांच्या त्यांचे विद्यार्थी आज म्हातारे झाले दिसत आहे, ते काय म्हातारे वाटत नाही अजून. आम्ही काही खातो पण नाही खातो तुमच्या सारखंच खातो, पण आम्ही सुरुवातीपासून मुलामध्येच राहतोय ना. हे महत्वाचं आहे. हा गुण त्यांचा एकदम जबरदस्त. तर काही नाही ऐका तर तसं नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज तुमचे हातून एवढ्या बॅचेस गेल्या. आता आम्ही तर 2004ला झालो समजा, त्यानंतर एवढ्या बॅचेस झाल्या. पण आज आम्ही म्हणजे आपला जो 31 बॅच झालं टोटल, 31 बॅच झाले. ते 31 बॅच मधले आता समजायच्या नंतर जेव्हा हे तरी पण आम्ही जेव्हा पहिल्यापासून तुम्हाला बघतो समजा आमच्या जसं हे पण होतं तो, पण आम्हाला जरी काही फरक वाटलाच नाही समजा. त्याच्यानंतर हे सगळं वाढलं. आता हे शाळेचा पाया खांद्याच्या वेळेस आम्ही होतो सर, ही शाळेची सुरुवात झाली पाया खांद्यालाच आपण इकडे आलो होतो. आपल्या गावातच व्हायचं काय. त्याच्यात आता अजून थोंबे सर ते बी पाहिजे होते, जरा खूप आठवणी होते अजून पण. सगळ्यात माझं आमच्या दिलीप सागरेला मारलं होतं. दिलीप सागरेला वर्गाच्या बाहेर जेवढं मारलं होतं. बाई शेवटी पण येणार होता, पण त्यानं झालं त्यांनी आज काय फोन नाही उचलला. त्याची पण इच्छा होती यायची, पण तो काय आला नाही. त्याच्यानंतर बहुतेक आपल्या मुलींचा पण प्रतिसाद चांगला भेटला आणि आपला कार्यक्रम एकदम सुंदर प्रकारे चालू आहे. अजून काय आता सांगण्यासारखं तर काय तुला बरं वाटतं ना आता? हा बरं आहे तो सारखं शेजारी नाही मला तिकडे पण निघलं एवढं वाटोळा करणार. वेळ लागतो सरांना. ठीक आहे, माझ्या मनात तेवढंच सांगतो मी तुम्हाला. नाही घाबरत नाही सर, घाबरत नाही. घंटा बोलू शकतो सर. नाही ना तुम्हाला तर घाबरायचं मनात आदर आहेच, आदर युक्त भीती. खरोखर आज सगळं विश्व त्या फिटनेसच्या पाठीमागे एवढी घोडदौड चालू आहे सर. परंतु खरोखर सय्यद सरांनी किल्लार सरांनी फार छान उत्तर दिलं की आम्ही मुलांमध्ये कायम म्हणून आमचं वय वाढत नाही. ते मी कॉलेजच्या प्राचार्याने हा प्रश्न विचारला होता की सर तुम्ही कधी थकलेलेच दिसत नाही, तुमचं 60 वयच वाटत नाही. त्यांनी मला सांगितलं होतं की कायम असणारं व्यस्त जीवन आणि मुलांमध्ये त्यामुळं आपल्याही स्वभावात तसा उत्साह उतरतो आणि म्हणून आमचं वय तुम्हाला झालेलं वाटत नाही, असं त्या प्रश्नाचं छानसं उत्तरही त्यांनी त्या ठिकाणी दिलं. त्यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी
मी ठीक आहे. आपला हास्य मजाक आज आपण खूप दिवसांनी एकत्र जमलोय त्या गोष्टी समजू शकतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला कार्यक्रम YouTube लाईव्ह चालू आहे आणि विशेष म्हणजे ते काय आता सर्व आपले आदरणीय सर लोक बसलेले आहेत. आपली हास्य मजाक आपण नंतर केली तर चालेल असं मला वाटतं, आणि जो कार्यक्रम आहे तो थोडासा व्यवस्थित पार पडेल. सर्वांना विनंती आहे, कारण YouTube लाईव्ह चालू आहे आणि बरेच जण पाहत आहेत. सर्वप्रथम शिवप्रभूंना अभिवादन करून आज या 2004च्या माजी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनानिमित्त आपण या ठिकाणी जमलो. त्यानिमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले गुरुवर्य आदरणीय राशंकर सर, त्याचबरोबर सय्यद सर, आदरणीय वाडे सर, त्याचबरोबर खिल्लारी सर, सावंत सर, आयर सर, आपल्या गावचे युवा उद्योजक संदीप भाऊ बारसे, त्याचप्रमाणे आमचे मित्र विलास भाऊ थोरात आणि समोर बसलेले माझे सर्व 2004च्या बॅचचे मित्र मैत्रिणी, बंधू भगिनी, सर्वस्व. आज मला एक खरोखर मनातून बोलूच वाटतंय. आज जवळपास 16 आणि 20 वर्ष होत आहे. 20 वर्षानंतर मी आज बोलतोय, मी या शाळेत येतोय, परंतु मला ही अनुभूती होती की मी आजही 2004च्याच आयुष्यात आहे की काय. तेच शिक्षक, तेच विद्यार्थी, तेच मित्र, तोच परिवार. आयुष्यभर 10वी नंतर तर सर्वांचं जीवन म्हणजे 12वी नंतर संपूर्ण आयुष्य माझं व्यस्त गेलं, परंतु शाळेच्या आठवणी कधीही विसरलो नाही. एक आवर्जून सांगावंच वाटतं की आपण सर्व नशिबान आहोत की आपल्याला जिल्हा परिषद सारख्या शाळेत शिक्षण मिळालं. आपण सद्गुरू नारायणगिरी महाराज विद्यालयात म्हणजे छातीटोक पण सांगतो का सद्गुरू नारायणगिरी महाराज विद्यालयात शिकलो, कारण असा शिक्षक वृंद आपल्याला लाभला. आणि आपण फक्त शिकलो म्हणून शिकलो नाही तर जडण घडून निघालो. आपण तो म्हणतो आजकालची जी पिढी सुरू आहे, शिक्षणाचं जे बाजारीकरण सुरू आहे, त्या बाजारीकरणाला कुठंही अर्थ नाही आहे. ते फक्त पुस्तकी किडे होतात. कोणी MPSC पर्यंत जाईल, कोणी UPSC पर्यंत जाईल, परंतु कोणी सक्सेस होणार नाही. झाला तर एखादा तो पण जिल्हा परिषद शाळेतून जाणारच जास्तीत जास्त सक्सेस आहे. मी IAS अधिकाऱ्यासोबत राहिलो, चपराशांसोबत राहिलो, बरेच IAS अधिकारी, IPS अधिकारी हे जिल्हा परिषद शाळेतूनच आलेले. आणि मला राशंकर सरांचं, सय्यद सरांचं, वाडे सरांचं काय सर्व शिक्षकवृत्तांचं मी मनापासून आज आभारी आहे. कारण तुम्ही आम्हाला घडवलं असं की आम्ही कुठल्याही क्षेत्रात जाऊ द्या, कुठल्याही. अक्षरशः मी माझ्यावरचा वाईट प्रसंग सांगतो. खूप सरपंच असताना मी तुम्हाला सांगायची गरज नाही, गावात राज्यातले 4 पहिले रस्ते बनवले. माझ्यावर खोटे आरोप झाले. मला परिणामी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जेव्हा जेलमध्ये होते त्यांची आणि माझी एंट्री सोबत जेलला होती. तरीही तुमच्या संस्कारामुळे आणि याच्यामुळं मी तिथंही डगमगलो नाही आणि जेल म्हणून तिथंही जेल गाजवलं. आणि जेलमध्ये सर्वात वाईट असतात असाही प्रकार नाही. मला तो एक आवर्जून प्रसंग म्हणजे सांगावंच वाटतो. कारण तुम्ही आम्हाला असं घडवलेलं आहे सर की फक्त विद्यादान देण्याचं काम नाही केलं तर सर्वांगीण जो विकास माणसाचा असतो तो तुम्ही आमचा घडवलेला आहे. आणि आज खरोखर मनात असा आनंद होतोय की आपण सगळे जमलो. काय नाही आहे, आपण म्हणतो फेसबुकला याला 5000 फ्रेंड आहे, याला 6000 फ्रेंड आहे, याला व्हॉट्सअप ग्रुपला आहे, हा याचा एक मित्र आहे, तो त्याचा मित्र आहे. अरे हे जे आपलं सोनं आहे, हे जे आपलं दळवेतासारख्या शिक्षक वृंद आहे, हेच आपलं देवाना दिलेलं देणं आहे. फेसबुक येतं आपण समजा सोशल कनेक्टिव्हिटी तर राहणारच आहे, परंतु मला तर आवर्जून सांगावंच वाटतं की आपण हा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम एक आता 20 वर्षानंतर होतोय. आपण प्रत्येक वर्षी करायला काही हरकत नाही. माझी तर प्रेरित आहे. आणि याच्यानंतर मी सगळ्यांना विनंती करणार आहे की आपण समजा संपूर्ण फॅमिली सहित आपण तर समजा आपण आता विद्यार्थी करतोय, आपण फॅमिली सहित म्हणजे सर्वांचा परिचय होईल. आता थोडंफार जणांच्या घरी येण्या जाणं हे परिचय आहे, परंतु बऱ्याच जणांचं एकमेकाची कनेक्टिव्हिटी नाही आहे. बोलण्यासारखं बरंच आहे. आता आपण तर सर्व बसून बोलणारच आहे. सरांना गाण्याची घाई आहे. मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो. जय हिंद. त्या ठिकाणी ऐकला होता की 2 संज्ञा विजयी होणं आणि यशस्वी होणं. तर आयुष्यामध्ये एखादी गोष्ट ठरवली आणि तिथपर्यंत पोहोचलो
याला कदाचित आपण विजय म्हणत असाल, परंतु त्या धडपडीतून आपण त्या येणाऱ्या ऐन वेळेला येणाऱ्या संकटांना कसं सामोरं गेलो आणि त्याला जी परिस्थिती ज्या विद्यार्थ्याला टॅकल करता आली माझ्या दृष्टिकोनातून तो खऱ्या अर्थाने यशस्वी विद्यार्थी गणला जावा आणि गणला जावा खऱ्या अर्थानं तोच यशस्वी विद्यार्थी असतो. मला वाटतं विजयापेक्षा आपल्या शाळेनं यशस्वी होण्याचे संस्कार आपल्यावर दिले आणि ते संस्कार तुमच्या माझ्यापर्यंत रुजले याचाही आनंद आहे. यानंतर पोपट शिंदे यांना माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं. पोपट भाऊ शिंदे विनंती आहे की आपण मनोगत व्यक्त करा. नमस्कार. इथं सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. त्याच्यानंतर आपले स्वर्गीय जगताप सर जे की आपले प्राचार्य राहिलेले आपल्या शाळेचे त्यानंतर कॉलेजचे स्वर्गीय जगताप सर यांना अभिवादन करतो आणि बसलेले आपले स्टाफ सगळ्या राशंकर सर असतील किंवा साहेब सर असतील वाडे सर असतील सर्वांचं नाव समजा घेणं शक्य नाही तर सर्वांना मी आदरानं नमस्कार करतो आणि आपले सगळे मित्र विद्यार्थी मित्र मैत्रिणी त्यांना सर्वांना नमस्कार करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेत वेळ देऊन जे की आपल्या एका अविस्मरणीय कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले तर त्यांचं सर्वांचं पुन्हा एकदा शब्द म्हणून स्वागत करतो. तर सांगायचं म्हणलं तर भरपूर काही, परंतु काय आपल्याला वेळेचं बंधन आहे. सर लोक बऱ्याच वेळेचे थांबलेले ते त्यांना 11 वाजता जायचं होतं, परंतु त्यांनी तिथं खूप वेळेला बंधन पाळून खूप वेळ दिला आपल्याला, तर त्यांना लवकरात लवकर आपल्याला सोडायचं आहे. तर त्यासाठी मी काही जास्त बोलत नाही, तर एवढंच म्हणेन की खरोखर आज पुन्हा एकदा आपली 10वीची बॅच म्हणजे शाळा भरल्यासारखं वाटतंय आणि सर्वांना भेटून एकदम आनंदाचा क्षण साजरा होतोय. तर या आनंदाच्या क्षणी म्हणजे सगळ्यांच्या गाठीभेटी होत आहे असा अविस्मरणीय क्षण आपण पुन्हा ती आयुष्यात पुन्हा आणू शकतो. सर्वांच्या समजा आता आयोजक सतीश थोरात असेल किंवा अनिल थोरात असेल घनश्याम साठे यांनी 4-5 जणांनी नियोजन केलं, आम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर आम्ही सर्वांना हे केलं, सूचना दिल्या की या तारखेला आपल्याला नियोजन करायचंय. एकदम चांगलं वाटलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा कार्यक्रम आम्हाला अनिल कदम असताना ते संतोष थोरात आम्ही ठरवलं होतं का त्याची सुद्धा इच्छा होती. आता त्याचा स्वर्गवास झाला म्हणजे एक खूप दुःखद गोष्ट आहे. त्याच्यानंतर बाबासाहेब भडके असेल असे आपले दोन मित्र निघून गेलेले आहे. तर त्यांना आपण स्मरण करून किंवा त्यांच्या आठवणी ते आपण काही स्वर्गीय हृदयात ठेवणारे समजा. अनिल कदम हा जवळचा सगळ्याचा मित्र होता, पण तो आपल्यात नाही आता. ठीक आहे, पण त्याला भी देव ईश्वर त्याला प्रयत्न करू की त्याला त्याच्या आत्म्यात शांती भेटो आणि त्याची इच्छा आज पूर्ण होते की सगळ्यांनी इथं यावं अशी इच्छा होती, तर त्याची इच्छा पूर्ण झालेली आहे असं आपण समजू. आणि त्यानंतर समजा जर कोणाला बोलायचं असेल तर लवकरात लवकर उत्स्फूर्त होऊन मनोगत व्यक्त करा आणि सरांना जेवणाचा कार्यक्रम करून आपण पुढचा कार्यक्रम आपण चालू करू. सर तर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांचा आभार मानतो की त्यांनी त्यांचा बोलायचा वेळ घेऊन आम्हाला परवानगी दिली कार्यक्रमासाठी की आमचं बऱ्याच दिवस चालू होतं, परंतु आजचा शिवजयंतीचा योग असल्यामुळे आणि सुट्टीचा कार्यक्रम असल्यामुळे त्याच्यामुळे ते शक्य झालं आणि त्यांनी आपल्याला अनुमोदन दिलं. त्याच्यामुळे एवढा मोठा आपला कार्यक्रम हा घडून येत आहे. तर यानंतर दीपक थोरात यांचा पण मी आभार मानतो की यांनी म्हणजे यांना म्हणजे याच शाळेत घडलेले होते. आपले समजा राशेकर सर असतील खिलारी सर असतील यांच्या म्हणजे हे सर असे तर म्हणजे शिक्षक नसून एक मातीचा गोळा तसा घडवतो. गाडव्याला आकार देतो, गाडव्यापासून मातीपासून मूर्ती होते, त्याच्यानंतर गाडवा पण होते. तर सगळ्या प्रकारचे जे काय यांनी नमुने बनवलेले आहे तर हे फक्त ते शिक्षकच बनवू शकतात. म्हणून त्यानंतर मी दीपक थोरातचं बी
खूप खूप आभार मानतो की त्यांनी आमच्या शब्दाला मान दिला आणि त्याच्या सूत्रसंचालनासाठी तो आला, तर त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि थांबतो. असताना 1 ऑगस्टला या ठिकाणी झालं आणि अभिमान वाटतो सर, या शाळेनं कुणाला काय दिलं, प्रत्येकाला काही ना काही दिलं, परंतु मी काय म्हणतात ना कि कहीं हार बाकी है, कहीं जीत बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है, यहाँ से निकल पड़ा हूँ मैं मेरी नई मंजिल की ओर, ये तो सिर्फ हुआ एक पन्ना था, अभी पूरी किताब बाकी है, अभी पूरी किताब बाकी है. आयुष्याच्या अनेक यशाच्या पायऱ्या आपल्या सहकार्यानं मार्गदर्शनानं पुढे चालत राहू. 1 ऑगस्टच्या जयंतीच्या निमित्तानं, अण्णा घोसाटेंच्या जयंतीच्या निमित्तानं माझं पहिलं भाषण या ठिकाणी झालं. कार्यक्रमाचे अध्यक्ष आज शिवाशंकर सर आहेत, त्या दिवशी आदरणीय जगताप सर होते. जगताप सरांनी मुलांमधून मी एकटा भाषण करत होतो आणि त्यांनी उल्लेख केला की आज पुरुष सत्ताक पद्धत आपल्याकडे, परंतु त्या ठिकाणी मुलींचा जो काही शिक्षणाचा आलेख आहे तो कुठेतरी वाढताना दिसतो. विनोदानं ते म्हटले होते, मुलांनो किमान आपलं अस्तित्व टिकवा. आणि मी एकट्यानं त्या ठिकाणी भाषण केलं होतं, परंतु उत्स्फूर्त कौतुक त्या ठिकाणी जगताप सरांनी माझं केलं आणि त्या दिवशीपासून मी स्टेजवरून उभं राहून बोलायला शिकलो. आज अभिमानानं सांगतो सर, हजारो जनसमुदायाच्या समोर किमान माझं जे काही तोडकं मोडकं जसं मत असेल ते या ठिकाणी मांडण्याची हिंमत जर विचार करत असेल तर त्याचं सर्व श्रेय या विद्यालयाला जातं. खास करून आमचे KS चव्हाण सरांना जातं, आदरणीय खिल्लार सरांना जातं, जगताप सरांना जातं आणि उत्स्फूर्त कौतुक करणाऱ्या सय्यद सर असतील आणि सर्व शिक्षक वृंदांना जातं. त्याबद्दल त्यांचेही मी मनोभावी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यानंतर आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्याकडून सूचना आहे की मान्यवरांमध्ये उपस्थित असणारे ज्यांना नुकताच एका पुरस्कारानं, राज्यस्तरीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, ते युवा उद्योजक आपला उद्योग सांभाळत असताना धार्मिक, सामाजिक आणि सर्वच शैक्षणिक क्षेत्रामध्ये हातभार लावत असतात, मदत करत असतात आणि मोठ्या मनानं त्या ठिकाणी वेळ काढून सहभाग घेत असतात. आदरणीय संदीप भाऊ बारसे, मी आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं, मनोगत व्यक्त करावं. जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करूया. आदरणीय संदीप अरुण बारसे. आज या ठिकाणी तुम्ही दिवसही खूप छान निवडलाय की आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा आज जन्मदिवस आणि 2004ची आपली 10वीची बॅच एकत्र येते आणि तेही ठिकाण तुम्ही खूप योग्य निवडले की तुम्ही आपल्याच विद्यालयात एकत्र आलात. त्याच निमित्ताने या ठिकाणी जमलेले आपले शाळेचे गुरुजन वर्ग, आदरणीय जगताप सरांना पहिले स्मरून, आदरणीय राशिंकर सर असेल, सय्यद सर असेल, आपले खिल्लारी सर असेल, त्याच्यानंतर सावंत सर असेल, सय्यद सर असेल आणि सर्व व्यासपीठावर असलेले मान्यवर मंडळी आणि येथे जमलेले सर्व 2004चे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बंधू आणि भगिनींनो, तुम्ही जसं प्रत्येकाने आज मनोगत व्यक्त केलं आणि आम्हीही म्हणजे मीच पहिले पुढाकार घेऊन 2098-99ची आमची बॅच, 1998-99 सॉरी, तर आम्ही 3 वर्षापूर्वी असंच गेट टुगेदरचा कार्यक्रम म्हणजे आम्ही घेतला होता. तर खरंच सांगतो तुम्हाला, म्हणजे हे जो जिव्हाळा आहे आपला, हा जिव्हाळा तुम्हाला आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये किंवा आज जसं भरत कदम यांनी सांगितलं की फेसबुकला 5-5 हजार 10-10 हजार फ्रेंड आहेत, मी बी उद्योग व्यवसाय करतो, मलाही खूप मित्र कंपनी आहेत, पण जे माझे क्लासमेट भेटल्यानंतर जो आनंद होतो, जो जिव्हाळा तयार होतो, तो कुठंच अनुभवायला नाही मिळत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्हाला सांगायला म्हणजे वाटतं की मान, प्रतिष्ठा, सगळ्या गोष्टी खूप मिळतात समाजामध्ये, पण एकेरी नावाने हाका मारण्याची जी मजा आहे ना ती कुठंच नाही. म्हणजे माझं नाव संदीप आहे, मला जर कोणी संध्या नावाने हाका मारले तर ते ऐकण्यासाठी कान आतुरलेले असतात आणि ते फक्त आपला क्लासमेटच हाका मारू शकतो. तर मित्रांनो, आज या ठिकाणी शिक्षकांनी जसं आपण यांनी दीपकनी कविता म्हटली की पाठीवरती हात ठेवून सर फक्त लढ म्हणा,
मी त्याही पुढे जाऊन सांगतो, सरांना लढ म्हणायची गरजच नाही. सर आम्हाला पावलोपावली जिथं भेटेल तिथं पाठीवरती हात ठेवून म्हणत असतात की लढ. पाठीवरती हात त्यांचा पडला म्हणजे आम्हाला एक वेगळी चेतना निर्माण होती. आणि म्हणून सांगतो, त्या कवयित्रीने सुद्धा लिहिलंय की पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा. पण आपले गुरुजन वर्ग असे आहेत की त्यांना म्हणायची गरजच नाही, ते स्वतःहून कधी आपल्या पाठीवर हात ठेवायला तयार आहे. आणि कदाचित आज जो पुरस्कार मिळाला मला सरांनी या ठिकाणी, म्हणजे तो पुरस्कार मिळताना जो आनंद झाला मला, त्याही काही पटीने माझ्या ज्या शाळेमध्ये शिक्षकांच्या हातून जो पुरस्काराचा पुन्हा त्यांनी माझं आठवण करून दिली आणि सन्मान केला, तो त्या पुरस्काराच्या काही पटीने खूप मोठा होता असं मला तरी वाटतं. आणि सर तुम्हाला सांगावंसं वाटतं की जसं भरतने आत्ता त्याचे काही उदाहरणं काही अनुभव सांगितले, तसेच प्रत्येकाने इथं यावं आणि मी काय करतो त्याचा परिचय करून द्यावा आणि शाळेविषयी असलेला आपला एखादा जुना अनुभव किंवा तो आपल्या म्हणजे समाज उपयोगी जीवन जगत असताना कसा उपयोगात आला याची कुठंतरी आठवण करून द्यावी, का जेणेकरून आठवणींना उजाळा करण्यासाठीच आज आपण या ठिकाणी एकत्र आलोय. तर प्रत्येकाने यावं, कारण आम्ही तसं नियोजन केलं होतं, सर पण उपस्थित होते. फक्त आम्हाला आज तुमचं मला प्लस पॉईंट हाच वाटला का आम्ही लॉन्सला कार्यक्रम ठेवला होता, तुम्ही शाळेच्या प्रांगणात ठेवला. म्हणजे तुम्ही आमच्याही पुढचं नियोजन केलं, कारण इथं जी फिलिंग येते ती कदाचित लॉन्सला नाही आली. आम्ही रिसॉर्टला ठेवा पुढचा नाही, तुम्ही रिसॉर्टला ठेवा, नाही तर 7 स्टारला ठेवा, नाही तर 5 स्टारला ठेवा. इथं जी मजा आहे ती कुठंच नाही. म्हणजे ते तुम्ही अनुभवताय आज. गेट टुगेदरची मुहूर्त यांनी रोवलेली. धन्यवाद सर. आणि या संकल्पना सुचायला तुम्हीच आहेत. कारण सय्यद सर इतक्या संकल्पना मला नाही वाटत म्हणजे कोणाकोणा आपल्याला शिकायला मिळाल्या. कारण मी तेव्हाही सरांचं आठवण करून दिली होती की सर एंट्री करतानाच त्यांचं पाठ काय आज आणि काय स्टार्ट करायचं. अम्मा इंगलेगा काही तो एक खान आंगण में आता रुक गया सर, दरवाजावरून स्टार्ट व्हायचे. यो चिवा आहे अरे मैं 2 खडू ठेवायचे, आम्हाला फिलिंग व्हायचं खरंच यो मी आहे नाचू आहे. त्याच्यानंतर म्हणजे आठवणी खूप आहेत, ते तुम्ही सांगावं. आम्ही आमच्या गेट टुगेदर मध्ये सांगितलं, फक्त मी दीपकला पण सांगितलं होतं त्या पद्धतीने कार्यक्रम घ्या. आणि खास करून महिला भगिनींचं खूप म्हणजे कौतुक करावं वाटतं की तुम्ही तुमच्या घरच्यांना पण सांगा की त्यांनाही धन्यवाद की त्यांनी तुम्हाला इथपर्यंत पाठवलं किंवा तुम्ही त्यांना सांगितलं की मला तिथं जाणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला म्हणजे सांगायचं असं वाटतं की स्टेटसच्या जीवनामध्ये जगल्यापेक्षा जे आपण जुने अनुभव घेतले, जे आपण म्हणजे खडतर प्रवास करून इथपर्यंत शिक्षण घेतलं, कारण आपण खूप प्रतिकूल परिस्थिती शिकलेलो आहे. तुम्ही ज्यावेळेस बिल्डिंगचं म्हणजे विषय काढला त्यावेळेस आम्ही झाडाखाली बसून वाळूमध्ये बसून शिक्षण घेतलेले, सगळे समोर आहे शिक्षक वर्ग त्याला. त्याच्यानंतर पाठीमागं गोडाऊन होतं, त्या गोडाऊन मध्ये बसून शिक्षण घेतलेलं आहे. आणि हे जे इथपर्यंत ही संस्था आली त्याचं पूर्ण श्रेय या शिक्षक वृंदांना जात आहे. त्यांच्यासाठी काय आणि हे अखंड ज्ञानदानाचं काम त्यांनी चालू ठेवलेलं आहे. आणि असे आपल्यासारखे शेकडो हजारो विद्यार्थी त्यांनी घडवले की ज्या त्या क्षेत्रामध्ये ते परिपक्व आहेत. आपण तुम्ही आता कदाचित फक्त नोकरीवाल्यांचंच नाव घेतलं तर मला ते खटकलंय का खूप चांगलं घर सांभाळणारे इथं मुली आहेत, खूप चांगलं आदर्श कुटुंब सांभाळणारे मुलं आहेत, आपल्या मुलांना आदर्श शिक्षण देणारे मुलं आहेत, एक उत्तम शेती करणारे इथं मुलं आहेत. त्यांचंही कौतुक तुम्ही केलं पाहिजे. आणि सर्व शेतकरी असेल आणि असं काही न्यूनगंड बाळगू नका का मी नोकरीला लागलो नाही, किंवा तुम्हाला जो रोल दिलाय तो रोल परफेक्ट निभवा. तुमचे मुलं असतील त्याला व्यवस्थित संस्कार द्या, ते उच्च पदावर जातील आणि पहिलं नाव आई वडिलांचंच निघल हे पण सांगतो. आणि आजपर्यंत मी जे व्यवसाय चालू केला आणि इथपर्यंत आलो तर त्याच्यामध्ये खूप अडीअडचणी आल्या, पण त्या अडीअडचणी सामोरं जाण्याचं काम म्हणजे जे गुरुजनांनी आपला जो पाया परिपक्व केला. आपण म्हणतो की नंतर बिल्डिंगला किती कलर केला, किती फर्निचर केलं, पण पाया जर मजबूत नसेल तर, आणि हाच पाया घडवण्याचं काम या विद्यालयाने आणि या शिक्षक गुरुजनांनी केलंय. म्हणून आज कदाचित मला तो पुरस्कार मिळत आहे किंवा मी त्या लायकीचा बनलोय आणि ते काम करू शकतोय. ते पेलण्याची हिंमत सर्व याच शाळेतून मिळाली. पुन्हा आयोजकांचे खूप खूप आभार. आणि आयोजन कामपेक्षा जर आयोजन केलं आणि जर तुम्हीच नसते आले बाकीचे तर या कार्यक्रमाला बी शोभा आली नसती. म्हणून तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात, सर्वांचे मनापासून आभार. आणि आत्ताच विलास भाऊला पण MDRT पुरस्कार मिळाला. सलग 5 वर्ष LIC क्षेत्रामध्ये 100 पॉलिसी दरवर्षी 100 पॉलिसी करणे म्हणजे वाटतं तेवढं सोपं नाही. आणि
त्यांचं म्हणजे त्यांच्या भाषणातून मला कळलं होतं की ते 12वीला नापास झालेले होते, बरोबर ना? 10वीला, सॉरी, 10वीला नापास झालेला विद्यार्थी पुन्हा परीक्षा देऊन पुन्हा कितवा नंबर आला का? 12वीला पुन्हा दुसरा नंबर येतो. म्हणजे हे कोणाचे? हे शिक्षकांनी त्याच्या पाठीवर हात ठेवून सांगितलं तू करू शकतो, लढू शकतो, तू पुन्हा प्रयत्न कर. आणि तेच प्रयत्न आणि तीच पद्धत पुढेही चालू ठेवली त्यांनी. आणि जो 10वीला नापास झालेला विद्यार्थी आहे तो आज एक मोठा उद्योजक, मोठा व्यावसायिक. तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्यांचे काय काय उद्योग चालू आहे. एक चहाच्या हॉटेलपासून सुरुवात केली, त्याच्यानंतर बँकिंग क्षेत्रात असेल त्याही महाराष्ट्रामध्ये मंत्रालयामध्ये त्यांचा गौरव केला. त्यांचा बँकेचा डेमो मंत्रालयातून सगळ्या बँकेच्या मिनी शाखेला त्यांचा डेमो देण्यात आला की खेड्यागावामध्ये ही कन्सेप्ट सक्सेस झालेली आहे, हिचा अभ्यास करून तुम्ही पूर्ण गावामध्ये मिनी बँक चालू करू शकता. म्हणजे ही काबिलियत कुठून आली? हे विद्यालयातच आहे. आज जरी आम्ही म्हणत असं का नाही मी केलं ते केलं, नाही, पहिला पाया कोणी भरला? आधी आपली फॅमिली आणि नंतर आपले गुरुजन वर्ग. या दोघांशिवाय काहीच म्हणजे शक्य काहीच नाही. त्याच्यानंतर त्यांनी वैजापूर सारख्या ठिकाणी दाल मिल सुरू केली. आज तो व्यवसाय व्यवस्थित चालू आहे. बंधू ते बघतोय, हॉटेलला दुसरा मुलगा ठेवून ते हॉटेल पण दुसरं व्यवस्थित चालवतोय. बँकेत पण 2 कर्मचारी आहेत, ते बँक व्यवस्थित चालवत आहे. आणि नंतर त्यांनी LIC सारख्या क्षेत्रात म्हणजे पदार्पण करून 5 वर्षामध्ये मला तरी वाटतं म्हणजे माझ्या माहितीस्तव की 5 वर्ष लगातार MDRT पुरस्कार मिळवणारा वैजापूरमध्ये कोणीच नाही. म्हणून सांगायचं तात्पर्य असं की आपण ज्या क्षेत्रात असेल त्या क्षेत्रात जरी आपल्याला तुम्हाला वाटत असेल आम्ही 35 वर्षाचे झालो तसं काहीच मनात आणू नका. शिक्षक जसं म्हटले की तरुणात राहा आणि तरुण राहा. म्हणजे आपण आपल्याला जर काही करून दाखवायचं असेल तर चांगल्या व्यक्तीच्या सानिध्यात राहा, त्यांच्याशी संपर्कात राहा. नकळत त्यांच्याकडून आपल्याला काय एनर्जी मिळत असते आणि आपण आपल्या क्षेत्रामध्ये नकळत पुढे जात असतो. त्यासाठी आपण सर्वजणांनी आम्हाला इथं आमंत्रित केलं, आमचा मान सन्मान केला, त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत, आपलं आभार व्यक्त करतो. आणि सर्व आयोजकांचे आणि सर्व 2004च्या बॅचचे आणि आपल्या विद्यालयाचे गुरुजनांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद संदीप भाऊ. आपल्या सविस्तर मार्गदर्शनातून खरोखर जीवनाच्या सर्वांगीण क्षेत्रावर आपण कटाक्ष टाकला, याचा आनंद आहे. विलास भाऊंचेही काय काय उद्योग आहेत तेही सांगितले, सर्व समाजहिताचेच आहेत. ही गोष्ट आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटतो. हे सगळं होत असताना संदीप भाऊंनी सांगितलं की केवळ नोकरी हे सर्व काही नाहीये, तर एखाद्या आपल्या व्यवसायात शिस्तप्रिय असणारी गृहिणी ही सुद्धा आपल्या पाल्याला चांगले संस्कार करून त्या ठिकाणी आयुष्यात मोठ्या पदावर नेऊन बसू शकते. म्हणून दिलेले आणि वाटाला आलेले सर्व रोल ज्याला चांगल्या पद्धतीने निभावता आले त्याला यशस्वी विद्यार्थी, यशस्वी युवक, यशस्वी युवती म्हणता आलं असं मला कुठंतरी वाटतं. स्वतःच्याही व्यवसायाची धडपड सांगत असताना खूप उल्लेख केला, यश अपयश सांगितलं. ते होत असताना मला विंदा करंदीकरांच्या काही कवितेच्या ओळी आठवल्या. ते खूप छान म्हणतात की असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळतील 70, असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळतील 70, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. संदीप भाऊंकड बघितल्याच्या नंतर या कवितेच्या ओळी फार समर्पक वाटतात की पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना, हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे, संकटासही ठणकावून सांगावे आता ये 72, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करूनी जावे असेही काही दुनियेतून या जाताना, करूनी जावे असेही काही दुनियेतून या जाताना. मला जगताप सरांची आठवण वारंवार होते की करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना. गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना, गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना. स्वर कठोर त्या काळाचाही, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर,
नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्याला आहे त्या परिस्थितीत उत्तर देण्याची कला ही या प्रांगणातून शिकायला मिळाली, याचा कायमस्वरूपी अभिमान आणि सार्थ असा अभिमान आहे. यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी विलास भाऊ थोरात या ठिकाणी 1-2 मिनिटं आपण बोलावं. 2 मिनिटं या सर्व बॅचला शुभेच्छा द्या. हा मला पुन्हा एकदा शाळेत जावं वाटतंय. धावत जाऊन माझ्या रोजच्या जागेवर बसावं वाटतंय. रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हणायचंय. नव्या वहीचा वास घेत पहिल्या पानावर छानसं अक्षर आपलं लिहायचंय. मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय. मधली सुट्टी होताच वॉटर बॅग सोडून नळाखाली हात धरून पाणी प्यायचे. कसा बसा डब्बा संपवत तिखट मीठ लावलेला चिंचा बोरं पेरू काकडी सगळंच खायचंय. खापरची ठिक्कर करून ठिक्कर पाणी खेळायचंय. मला पुन्हा एकदा शाळेत जायचंय. उद्या पाऊस पडून शाळेला सुट्टी मिळेल का हाच विचार करत रात्री झोपी जायचंय. अनपेक्षित मिळणाऱ्या सुट्टीच्या आनंदासाठी मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय. घंटा व्हायची वाट का असेना मैत्रिणीशी गप्पा मारत वर्गात बसायचंय. कितीही जड असू दे जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा दप्तराचं ओझं पाठीवर वागवायचंय. कितीही उकडत असू दे पंखे नसलेल्या वर्गात खिडक्या उघडून बसायचंय. मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय. तर 14चा या शाळेचा विद्यार्थी आम्हालाही असं गेट टुगेदर या ठिकाणी करण्याची प्रेरणा मिळाली. आपल्या सर्वांचे धन्यवाद. यानंतर मान्यवरांच्या भाषणाकडे आपण वळूया. ठिकाणी सरांची सूचना अशी आहे की प्रत्येक जण आपण 1-2 मिनिटाचा मॅक्झिमम वेळ आपल्याला असेल. प्रत्येक जणांनी येऊन आपलं ओळख धन्यवाद. योगेश शामराव घे. माझा व्यवसाय वैजापूर येथे कृषी अवजारांचा आणि मी म्हणजे म्हणजे दुसरे पण शॉप आता एवढ्या पाडव्याच्या दिवशी उद्घाटन नाही. पाडव्याच्या दिवशी उद्घाटनला येण्याची कृपा करा. 2004ची बॅच समोर आहे म्हटल्यावरती ह्या बॅचला शिकवायला मी नव्हतोच. 2012ला होतो मी. आता इथे 12वीचे विद्यार्थी असतील माझ्या म्हणजे मी 12वीला शिकवायला असे किती हात वरती करा बरं. एवढ्याच विद्यार्थ्यांना मी तर सर्वात प्रथम ही जी संकल्पना उदयाला आली आजचा हा जो कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं घडवून आणण्याचा योग या प्रांगणामध्ये आहे. आजच्या नियोजित कार्यक्रमाचे बैठे बैठे सावधान आणि आपला आवाज बंद ठेवा म्हणजे तुम्हाला ऐकायला येईल व्यवस्थित. आजच्या या नियोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्माननीय राशीनकर सर, ज्येष्ठ सहशिक्षक आदरणीय सय्यद सर, त्याचबरोबर माझे सहकारी वाडे सर, अहिर सर, त्याचबरोबर व्यासपीठावरील यशस्वी आणि आमच्या सर्वांचा लेखाजोखा सांभाळणारे आमचे सावंत सर आणि तुम्ही सर्व. काय आठवणींना उजाळा द्यावा असा एक सहज प्रश्न माझ्या समोर पडला. कदाचित 2006च्या बॅचला के यात्र्यांचा प्रेमाचा गुलकंदही मी शिकवला. आठवत असला तर प्रेमाचा गुलकंदही शिकवला आणि अनंत कान्हेकराची 2 मेणबत्त्याही शिकवल्या. ह्या 2 मेणबत्त्या सांगत असताना अनंत कान्हेकरांनी जीवनाचा प्रवास सांगितला होता. मित्रांनो, तुमचाही प्रवास, तुमचा आमचा प्रवास हा त्याच दिशेने चालू आहे. माणूस जीवन जगत असताना जीवन कसं जगावं तर अनंत कान्हेकराकडे एक मुलगा वही घेऊन आला आणि अनंत कान्हेकराला प्रश्न विचारला, सर जीवनाचा आनंद म्हणजे काय याचं उत्तर मला लिहून द्यावं. अनंत कान्हेकरांनाही प्रश्न पडला की आता एवढ्या पटकन 2 मिनिटांमध्ये दे म्हणे.
आणि दरम्यानच्या काळात अनंत काणेकरला एका मित्राचा फोन आला, म्हणून ते भेटण्यासाठी नाशिकला गेले. तिथं गेले तर त्यांची पत्नी तिथं होती. पत्नीला विचारलं, अरे यांना मला फोन केला, हा मित्र गेला कुठं? म्हणे इन्कम टॅक्स अधिकाऱ्याची धाड पडली आणि त्यांना अटॅक आला म्हणून ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. अनंत काणेकर पुन्हा रेल्वेनं प्रवासाला निघाले आणि पुन्हा घरी येताना रेल्वेनंच प्रवास केला. तर त्या रेल्वेच्या प्रवासात पुन्हा त्यांना एक मित्र भेटला आणि तो मित्र होता बोट दाढी वाढलेली, गाल एकदम मध्ये गेलेले. आणि असा हा मित्र पाहून यांनी काय त्याला ओळखलं नाही, पण त्या मित्राने अनंत काणेकरांना ओळखलं. अरे म्हणे मित्र तुम्हाला ओळखलं का? हो म्हणे नक्की ओळखलं म्हणे. आणि मग सांगितलं तू काय करतो? काय नाही, एक सामाजिक कार्य करतो म्हणे. कोणाचे काही पगार आडले काही आडलं तर मी मोर्चे काढतो, सामाजिक कार्य करतो. मग अनंत काणेकरांनी घरी आल्यावरती त्या विद्यार्थ्याचं उत्तर आपल्या वहीमध्ये लिहून ठेवलं, कारण अनंत काणेकरांना मेणबत्तीच्या प्रकाशामध्ये लिहिण्याची सवय होती. म्हणून त्यांनी फडताळावरती हात घातला. 2 मेणबत्त्या त्यांना सापडल्या. एक जळून जळून पैशा इतकी शिल्लक राहिलेली आणि एक मेणबत्ती होती ती अख्खी सगट मेणबत्ती होती, पण ती झुरळांनी मुंग्यांनी कुरतडलेली होती. अनंत काणेकरांनी त्या मुलाचं उत्तर लिहून ठेवलं, स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास. आणि हेच खरं उत्तर आहे. आज तुम्ही जे ज्या क्षेत्रात काम करत असाल, स्वतःसाठी किती जगता ते वेगळं, पण इतरांसाठी किती जगता ही सामाजिक जाणीव ठेवून तुम्ही आज एकत्र आलात. मला खूप अभिमान वाटला की असेही कार्यक्रम यशस्वीरित्या विद्यार्थी जेव्हा घेतात तेव्हा जीवनामध्ये भूतकाळाकडे जेव्हा आपण मागे वळून पाहतो, भूतकाळाचा जेव्हा आपण इतिहासाची पाने चालतो तेव्हा आपल्याला खरा इतिहास सापडत असतो. पण हा इतिहास शोधत असताना आपण सामाजिक देणं आहोत, सामाजिक दातृत्व आपल्याकडे असलं पाहिजे. एका शायरीच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, मैं कागज के टुकड़ों के पीछे दौड़ता रहा. मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, मैं कागज के टुकड़ों के पीछे दौड़ता रहा. क्या करोगे इतना पैसा कमाकर, क्या करोगे इतना पैसा कमाकर, जब मौत आएगी तो ना कफन में जेब है, ना कब्रिस्तान में अलमारी, और ये मौत के फरिश्ते रिश्वत भी नहीं लेते, और ये मौत के फरिश्ते रिश्वत भी नहीं लेते. हे सांभाळून जीवन जगा. तुमच्यासाठी एक सुंदर कविता शोधली फक्त मी, तेवढे ऐकवतो तुम्हाला आणि माझ्या भाषण मी थांबवणारे, कारण वेळ खूप झालेला आहे. शाळा. ड्युटीवरील खुर्चीपेक्षा माझ्या शाळेचा बाकच बरा होता. ड्युटीवरील खुर्चीपेक्षा माझ्या शाळेचा बाकच बरा होता. कामाच्या या व्यापापेक्षा आमचा गृहपाठच बरा होता. कामाच्या या व्यापापेक्षा आमचा गृहपाठच बरा होता. कितीतरी असला नोकरीचा लळा, कितीतरी असला नोकरीचा लळा, तरी माझ्या शाळेचा फळाच बरा, तरी माझ्या शाळेचा फळाच बरा. वरिष्ठांच्या सतत टेन्शनपेक्षा गुरुजींच्या छडीचा मारच बरा. वरिष्ठांच्या छडीच्या सततच्या टेन्शनपेक्षा गुरुजींच्या छडीचा मारच बरा. मोबाईलवरील व्हॉट्सअप फेसबुकपेक्षा, मोबाईलवरील व्हॉट्सअप फेसबुकपेक्षा मैदानी खेळांचा थाटच मोठा होता. मैदानी खेळांचा थाटच मोठा होता. हरलो आहे शहरात, हरलो आहे शहरात मुख्य सुख मिळवण्यासाठी, हरलो आहे शहरात मुख्य सुख मिळवण्यासाठी. मित्रा यातला आपला जो भूतकाळ होता तो भूतकाळच बरा होता, तो भूतकाळच बरा होता. नक्की तुम्ही सर्वांनी 20-21 वर्षापूर्वीचा हा भूतकाळ जिवंत केला. असं म्हणतात आठवणी जिवंत करण्यासाठी माणसाचं मन हे संस्कारक्षम असलं पाहिजे. त्या संस्कारक्षम मनाला जेव्हा जेव्हा आपण न्याय देतो तेव्हा तेव्हा असे कार्यक्रम घडत असतात. हा कार्यक्रम घडून आणण्यामध्ये ज्यांनी मोलाचा वाटा उचलला, खरं तर तुम्ही सर्वांनी त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे की तुम्हाला सर्वांना एका दोरीत आणण्याचं काम त्यांनी केलं. एक
विखुरलेली जी माळ होती तुमची, विखुरलेली शेवटपर्यंत अशाच पद्धतीनं राहिलं पाहिजे. जीवनामध्ये माणसाला मित्र भरपूर मिळतात, पण जो मित्र ज्याच्या सोबत लाथाबुक्क्यांचा खेळ खेळलो, ज्याच्या सोबत डब्बा चोरीचाही आरोप झाला असेल, माझं खुडरपर चोरलं, माझी पेन्सिल गेली, माझे पैसे गेले, किंवा तूच माझं सरांना नाव सांगितलं, ह्या ज्या आठवणी आहेत, या आठवणींना उजाळा देण्याचा हा काळ असतो. जेव्हा आपण भूतकाळामध्ये शिरतो ना, ज्या वेळेला आपण भूतकाळामध्ये शिरतो, आज 21 वर्षाचा काळ तुमचा निघून गेला मित्रांनो, पण या 21 वर्षामध्ये आजचा दिवस 19 फेब्रुवारीचा हा तुम्हाला पुन्हा तोच दिवस वाटला की ज्या वेळेला मी या शाळेचा इयत्ता 10वीचा निरोप घेतला, तोच दिवस वाटला ज्या दिवशी सरांनी माझी परीक्षा घेतली. मला वाटतं इथं बसलेल्या माझ्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्यासाठी मी खास अभिनंदन करेन की एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये तुमच्या घरच्यांनी तुम्हाला परवानगी दिली आणि त्याचबरोबर सहकुटुंबही, मी तर नूतन तर सहकुटुंब इथपर्यंत आली. पहिलं तर तिचं खरं आभार मानले पाहिजे की 200-250 किलोमीटर 500 किलोमीटरचा जवळपास ती प्रवास करून आली आणि आजच्या या सर्व आठवणींचा ते एक हिस्सा बनली. मला फाळके नावाची विद्यार्थिनी जेव्हा भेटते आणि म्हणते सर तुम्ही मला नक्कीच ओळखलेलं नसल, पण मी आठवण जेव्हा तिला सांगितली की 12वीला तुला 89 मार्क होते मराठीला आणि त्यावेळेला हे 89 मार्क घेत असताना फाळके आजच्या सारखी तोंडी परीक्षा नव्हती, ही माझी जी आठवण आहे, तुमची जी आठवणी आहेत. जगदनीचा फोटो काढताना कधी मान सरळ नसायची, जगदनीची कधीच मान सरळ नसायची. सतीश थोरात असतील किंवा बाकीचे सोमासेनचे पण ज्या काही आठवणी आहेत, हे 12वीच्या बॅचचे. खरं तर तुम्ही सर्वांनी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय जगताप सर यांची आज उणीव निश्चितच भासते, पण काळाला औषध नसतं, होणाऱ्या घटना ह्या टाळता येत नसतात आणि जे झालं तो भूतकाळ असतो. पण आज आपण जीवन जगत असताना लेटेस्ट जीवन जगावं आणि सर्वांना एकत्र घेऊन पुढच्या कालावधीसाठी आपण हे कार्यक्रम असेच ठेवावे. तुम्हा सर्वांकडे परमेश्वराकडे मी विनंती करेन, सर्वांना दीर्घायुष्य लाभो आणि ही बॅच पुन्हा पुन्हा एकत्र येवो. धन्यवाद. धन्यवाद सर. मी जसं मगाशी उल्लेख केला की केवळ इथं 8 तासाची ड्युटी कोणाच्याच माध्यमातून केली जात नाही, तर या ठिकाणी ते जीवन जगल्या जातं आणि म्हणून तेव्हाच या गोष्टी सर्व शक्य होतात. मला वाटतं चौकटीच्या बाहेर जाऊन ज्या वेळेला कार्य केलं जातं त्यावेळेस हा देखणा सोहळा होतो आणि अशी करिअर आयुष्यात विद्यार्थ्यांची उभी राहतात. फार मोलाचं मार्गदर्शन सर आपण या ठिकाणी केलं. सर्व 2004च्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या वतीनं मी हृदयपूर्वक आपले खूप खूप आभार मानतो आणि यानंतर या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी पुन्हा एकदा आपला 10वीचा तास घेण्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करतो आदरणीय वाडे सरांना. जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मी वंदन करतो. आमचे मार्गदर्शक प्रेरणास्रोत जगताप सर यांचंही स्मरण करतो आणि व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय राशेडकर सर, आमचे ज्येष्ठ सहकारी सय्यद सर, खिलारी सर, आहेर सर आणि आपले युवा उद्योजक दोघंही विलास थोरात आणि संदीप भाऊ बारसे, या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. या ठिकाणी मला या ठिकाणी आपण बोलण्याची संधी दिली. प्रथमतः मी जे हे आयोजन ज्यांनी केलेलं आहे ते सतीश थोरात असेल, त्यांचे मित्र असतील, यांचं मी अभिनंदन करतो. कारण भूतकाळ हा आपल्या आयुष्यामध्ये वर्तमान काळासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणून भूतकाळातल्या आठवणी
उज्ज्वल भवितव्यासाठी, आपलं जीवन आनंदी जगण्यासाठी आणि आपल्या आयुष्याचा मागोवा घेण्यासाठी आपल्याला गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी तर सुरुवातीला 2001 मध्ये ज्यावेळेस आलो, सुरुवातीला आम्ही 5वी 6वीला शिकवलं, परंतु राशिंकर सर इंग्रजी शिकत होते. हळूहळू त्यांनी मला पुढे ओढलं हळूच या 10वीला. आता तर 10वी 12वी दोन्ही पण आहे माझ्याकडे. परंतु आता या कवितेतून उल्लेख झाला की कुको परंतु आत्ताचं जीवन लेझी नाहीत, बिजी झालेलं आहे. आणि या बिजी जीवनामध्ये आपण वेळ काढून सहज एक आनंद स्नेह मेळावा घेतो म्हणजे हे खूप महत्त्वाचा भाग आहे. विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्ही माझी विद्यार्थी आहेत, परंतु विद्यार्थ्यांना नेहमी आम्ही वर्गात हे सांगतो की तुम्हाला पुढच्या 5 वर्षानंतर आमची आठवण येईल. आज अनेक विद्यार्थी वर्गात खोड्या करतात, वात्रटपणे वागतात, त्यावेळेस निश्चित राग येतो. परंतु आम्ही तळमळीनं सांगतो की तुमचं उज्ज्वल भविष्य जर घडवायचं असेल तर तुम्ही काहीतरी करा. आणि आम्हाला शेवटपर्यंत तळमळ असते. आम्ही परीक्षा केंद्रात जाऊन तळमळ व्यक्त करतो, आहे की नाही? कारण आमचं हे सगळं उद्दिष्ट काय आहे की आपल्या शाळेचा विद्यार्थी कुठेतरी पुढे गेला पाहिजे, कुठेतरी घडला पाहिजे. आणि विद्यार्थ्यामध्ये ती तळमळ व्यक्त जे विद्यार्थी त्यावेळेस समजून घेतात, कारण ती एक वय असतं, त्या वयामध्ये आपल्याला कळत नसतं. कारण या वयामध्ये ज्या विद्यार्थ्यांना ते कळालं ते पुढे पुढे चालत असतात, परंतु काही विद्यार्थ्यांना कळत नसतं. परंतु मी 1 महिन्याचं इंग्रजीचं ट्रेनिंग ज्यावेळेस संभाजीनगरला घेतलं त्यावेळेस आम्हाला एक हिंदी चित्रपटाची तारे जमीन परची एक क्लिप दाखवली, मधून दाखवली, अशी सगळे पिक्चरने दाखवला. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. तो शिक्षक तुम्ही जर कोणी बघितलं असेल तर तुमच्या निश्चित लक्ष देईल किंवा बघावं. आईवडिलांना त्रास देणारा मुलगा एक शिक्षक कसा घडवतो, म्हणजे आम्हाला त्याच्यातून सांगण्याचा उद्देश काय होता की कोपऱ्यात बसणारा एखादा वात्रट मुलगा जरी असेल तो त्याचं भविष्य उज्ज्वल करू शकतो. तुम्ही फक्त त्याला काय करा, साथ द्या, त्याला मार्गदर्शन करा. कारण आपण फक्त हुशार विद्यार्थ्याकडे फोकस करतो, असं होता कामा नये. विद्यार्थी कुठलाही असो त्याच्यामध्ये वेगवेगळे गट्स असतात, त्याच्या बुद्धिमत्तेनुसार तो त्याच्या घडत चालतो. आणि आज आपण बसलेले हे विद्यार्थी आहेत, हे काय सगळे एका क्षेत्रात नाही, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. कर्तृत्व सिद्ध करणं साधी गोष्ट नाही. मग ती शेती असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, नोकरी असेल, व्यवसाय असेल, परंतु आपल्या व्यवसायामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करणं हेच आपल्या वडिलांप्रती किंवा शिक्षकाप्रती हे कृतज्ञतेचा भाव आहे. आणि म्हणून या ठिकाणी मला हे सांगावं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये आईवडिलांना जेवढा आनंद होतो ना त्याच्याही पेक्षा जास्त आनंद आपल्या शिक्षकांना होत असतो, आहे की नाही? कारण शिक्षकांनाही वाटतं की माझा विद्यार्थी बघा या पदावर आहे, अमुक त्याला म्हणजे त्याचा सत्कार झालेला आहे, या क्षेत्रामध्ये तो काम करतो, नावलौकिक मिळवतो. आणि म्हणून परंतु एक गोष्ट निश्चित लक्षात ठेवण्यासारखी आहे. आज सोशल मीडिया, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक आपण बघतो, वेगवेगळ्या प्रकारे मेसेज बघतो, परंतु वाचन कोणी करत नाही. वाचन केलं पाहिजे. वाचनाने आपल्या मनाची समृद्धी, विचारांची समृद्धी वाढते. आणि पूर्वीचा जो विद्यार्थी होता तो वाचन प्रिय होता. आताचा विद्यार्थी हा वाचन प्रिय दिसत नाही, तो जास्त सोशल मीडिया प्रिय दिसतो. परंतु वाचनाने तुमच्या मनाच्या अनुभूतीला वेगळ्या प्रकारची उंची प्राप्त होते. वाचन केलं पाहिजे, समाजाचं अवलोकन केलं पाहिजे, समाजामध्ये काय चालतं, आपल्याला काय करायचं आहे समाजासाठी, या सगळ्या गोष्टी आपल्या अंतरंगातून निर्माण करता आल्या पाहिजे. आणि आपलं कर्तृत्व आपल्याला काय करणं, आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आणि हे सगळं करीत असताना आपल्या जीवनामध्ये आपल्याला स्टॅबिलिटी, स्थिरता आणि आनंद जीवनामध्ये मिळवता आला पाहिजे. हे सगळं तुमच्याकडे बघितल्यानंतर मला निश्चित या ठिकाणी दिसतंय. आणि अशाच प्रकारे उत्तम तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती हो, तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल, आयुष्य तुम्हाला चांगलं मिळो. अनंत तुम्हाला मी शुभेच्छा देतो. मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आपले आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. सर्व माझे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या वतीने खूप मोलाचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलं आणि सर्व लेक्चर सहित सर्व आठवणींना त्या ठिकाणी उजाळा दिला. पुनश्च एकदा सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या वतीनं मी आपले हार्दिक असे आभार मानतो.
त्यानंतर मला वाटतं मान्यवरांच्या भाषणाकडे वळत असताना एक विचारणा मला करायची आहे की नूतनताईंचे आज बऱ्याच ठिकाणी आलेले आहेत. जर आपल्याला काही जर बोलायचं असेल तुमच्या वर्गातल्या काही आठवणी असतील, कारण तुमचाही चांगला एक संदेश की वेळात वेळ काढून आपण खूप लांबून आला असं मला सरांच्यांनी सांगितलं. आणि आमच्या गावाचे तुम्ही जिजू आहात, आपल्या संस्कृती या पदाला फार महत्व आहे. बरोबर खूप मोठे युवा उद्योजक आहेत आणि खूप असणारा शांतताप्रिय स्वभाव त्या ठिकाणी त्यांच्या व्यक्तिमत्वाची झलक दिसून येते. मी त्यांनाही विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. नमस्कार. मी तसा तर माझा परिचय, मी विरगावचा जावई, तुमच्या गावचा जावई, नूतन माझी मिसेस आहे. आणि आजचा दिवस तुम्ही निवडला, खूप चांगला दिवस आहे आज. तर खरं तर शिवरायांचा आज जन्म झालेला आहे आणि तो दिवस तुम्ही आज निवडला. खूप छान दिवस आहे आणि तुम्ही माझा इथे जो सत्कार केला त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. आणि नूतनने मला सांगितलं की असं असं या दिवशी गेट टुगेदर आहे, तर मी तिला सांगितलं की एखादं लग्न चुकू आपण, पण गेट टुगेदरला आपण नक्की जाऊ. तेव्हा ती जरा थोडी शांत झाली आणि त्या निमित्ताने येण्याचा योग मिळाला आणि तुमच्याबरोबर थोडाफार संवाद साधता आला. बाकी काय मी जास्त काय बोलू शकत नाही. आता तुमच्या आठवणी तुम्हाला माहीत आहे, त्या ठिकाणी येऊन आपला परिचय द्या आणि व्यवस्थित संभाषण करा. मला 2 मुलं आहेत. मोठी मुलगी आहे, तिचं नाव आराध्य आहे आणि छोटा मुलगा आहे, त्याचं नाव आदर्श आहे. मुलगी आता 7th आहे आणि मुलगा 2nd आहे आता. आणि माझा नारायणगाव येथे HP गॅसचा व्यवसाय आहे. रहिवासी मी चाकणचा आहे, चाकणला कपड्याचं दुकान आहे असं आहे. तर तुमचे सर्वांचे आभार, धन्यवाद. आणि या ठिकाणी येण्याचं कबूल केल्याच्या नंतर दिदी शांत झाल्या. मला वाटलं आपला स्वभाव शांतता प्रिय आहे, पण आपल्या शांततेचं रहस्य विनोदाचा भाग बनवून या ठिकाणी बोललो. परंतु सर, काही लोक मोठ्या माणसांचा तिरस्कार करतात. मला एक गोष्ट फार खटकते. माणसं आयुष्यात कुणीच विनाकारण मोठं होत नाही सर. त्याप्रमाणे आपण सांगितलं की एक यशस्वी उद्योजक आहे आम्ही सर्व जाणून ज्याच्याकडे विचारांची परिपक्वता असते ना, तोच माणूस आयुष्यात मोठा होऊ शकतो. लोकांचा तिरस्कार करणारा माणूस कधी आयुष्यात मोठा होऊ शकत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी जे काही मोठे बिझनेसमॅन असतील, आपल्या आपल्या क्षेत्रात उंच स्थानावर असतील, त्यांचा मला असं कायम एक हव्यास असतो की या लोकांचा सहवास आपल्याला लाभला पाहिजे. का की त्यांच्या वागण्यात, बोलण्यात, आचारात आणि विचारातून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पावलावर काहीतरी शिकण्यासारखं असतं. हा एक विचार इथून घेऊन जायचा आहे. एवढ्या मोठ्या किलोमीटरवरून वेळात वेळ काढून त्या ठिकाणी त्या ठिकाणी दिदींना घेऊन येतात. बाकीच्यांसाठी आदर्श आहे. सर्वांनी वेळात वेळ काढला. आपणही आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी बोललात सुद्धा. खूप खूप आभार. यानंतर कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळत असताना मला वाटतं आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय राशीनकर सर, मी आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी आपण आपलं अध्यक्षीय भाषण या ठिकाणी करायचंय. एक या ठिकाणी अध्यक्षांच्या अगोदर तर सर्वांच्या आग्रह खातर मी सगळ्या सरांना विनंती करतो की अल्प वेळेमध्ये या ठिकाणी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे.